नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आजची रेसिपी मुलं घरी आहेत, सुट्ट्या आहेत तर त्यांच्यासाठी पौष्टिक अशी चना टिक्की आणि थंड थंड असा वॉटरमेलन ज्यूस आहे। त्यासाठी 1 वाटी चणे रात्रभर भिजवून सकाळी 4 ते 5 शिट्ट्या करून कुकरला मऊसर शिजवून घेतले। त्यामध्ये घालण्यासाठी 1 कांदा, 1 काकडी, भरपूर अशी कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ। चणे एका मोठ्या ताटात घेऊन पोटॅटो मॅशरने असे चांगले मॅश करून घ्यायचे। याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा, काकडी, कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। कांदा काकडी किसून घालायची अजिबात गरज नाही। किसून जर घातलं तर ते खूप पाणी रिलीज करतात आणि टिक्क्या व्यवस्थित बनल्या जात नाहीत। काकडीचं, कांद्याचं आणि चण्याचं पाणी मॉइश्चर जास्त होऊ नये म्हणून तांदळाची पिठी बाइंडिंगसाठी घालायची 2 टीस्पून। लगेचच लाल तिखट, धनाजिरा पावडर अर्धा टीस्पून, थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा आणि 1 टीस्पून इतका चाट मसाला, चवीपुरतं मीठ, चाट मसाला आवर्जून घालायचा म्हणजे या टिक्कीला चटपटीत अशी चव येते। वरून घालायचं अर्ध्या लिंबाचा रस। एकदा जर ही टिक्की तुम्ही मुलांना बनवून दिली ना तर हॉटेलचं स्टार्टर खाणं विसरून घरीच ही आठवड्यातून 4 वेळा बनवून घेतील, ही माझी गॅरंटी। हेल्दीही आहे, हाय प्रोटीन आहे, त्यामुळे मुलांसाठी अगदी पौष्टिक असा ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ऑप्शन आहे। आता सगळं हाताने व्यवस्थित मळून घेतलं आणि अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या। जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, मीडियम कन्सिस्टन्सीच्या या टिक्क्या बनवून तयार करायच्या। दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शालो फ्राय करून घेणार आहोत आपण। टिक्क्या जास्त जाड केल्या तर आतून कच्च्या राहतात, त्यामुळे अतिशय पातळ केल्या तर त्या करपल्या जातात। त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीच्या टिक्क्या अशा बनवून घ्यायच्या। लगेचच पॅनमध्ये अर्धी पळी तेल घालून घ्यायचं आणि या टिक्क्या तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बारीक करून मंद आचेवर किंवा लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्या। एकदा मी सांगते अशी टिक्की नक्की करून पहा। मुलांना सुट्टी आहे, सारखं चटपटीत असं खायचं असतं त्यांना। ही टिक्की जर तुम्ही एकदा बनवून दिली तर ते आवर्जून पुन्हा पुन्हा मागून घेतील। चला आता दोन्ही बाजूनी जास्त बडबड न करता भाजून घेऊया टिक्क्या। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मुलींनी हेच खाल्लंय। हाय प्रोटीन असा ब्रेकफास्ट सकाळी झाला होता। चला आता दोन्ही बाजूनी असा रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। मीडियम गॅसवरती मी या टिक्क्या भाजून घेत आहे। हे पहा किती पटकन उलटल्या जात आहेत ना, आणि खायला म्हणाल तर अप्रतिम अशा लागतात। दोन्ही बाजूनी 5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे कसं काकडी कांदा व्यवस्थित भाजला जाईल। चण्याचा तर काही प्रश्नच नाही, कारण चणे आपण ऑलरेडी कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून मऊसर शिजवून घेतलेले आहेत। फक्त कांदा काकडी व्यवस्थित भाजावी म्हणून ह्या शालो फ्राय करून घ्यायच्या। किती सुरेख दिसत आहेत ना, एकदा नक्की करून पहा। चला आता फार वेळ न घालवता वॉटरमेलन ज्यूस करून घेऊयात। हा ज्यूस ही प्यायला अगदी रुचकर आणि टेस्टी लागतो। फक्त वॉटरमेलनचा नाही आहे बरं का, दाखवणार आहे पुढं, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। दोन्ही बाजूनी 5 ते 6 मिनटं टिक्क्या छान भाजून घेतल्या मीडियम गॅसवरती आणि अशा काढून घेऊयात। पहा किती सुरेख रंग आलेला आहे। रुचकर अशा मस्त अशा टिक्क्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेते आणि वॉटरमेलन ज्यूस कसा बनवायचा तेही पुढे दाखवते। अगदी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा मस्त टिक्क्या रेडी झाल्या। मुलींनी तर आज पटापट खाऊन घेतल्या। चला आता प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा अजिबात तुटलेले नाही आहेत। अतिशय रुचकर टेस्टी अशा टिक्क्या रेडी झाल्यात। पहा दुसरी बॅच ही या पॅनमध्ये मी घातली। आता तीही अशीच मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहे। चला आता वॉटरमेलन ज्यूस बनवूयात। इथे मी अर्ध वॉटर मीडियम आकाराचं कट करून घेतले आणि पाहिलंत का बियासोबत घेतलेला आहे मी, अजिबात बिया काढलेल्या नाहीत, कारण ज्यूस आपण गाळून घेणार आहोत। यामध्ये अजून हेल्दी करण्यासाठी 1 बीटरूट घेतलं होतं, अगदी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतले। अर्ध वॉटरमेलन आणि अर्ध बीट टाकलं। मुलं पिणार आहेत म्हणून 1 टीस्पून साखर घालून घेतली। आता 1 थेंबही पाणी न घालता मिक्सरला असं वाटून घ्यायचं।
पुरणाची चाळण ठेवायची, यासाठी ठेवायची जेणेकरून कपडा जर फक्त ठेवला तर तो ज्यूसमध्ये सगळा बुडला जातो आणि व्यवस्थित गाळता येत नाही. त्यामुळे चाळण ठेवायची. चाळणीवरती एक पांढरा शुभ्र, मुलं पिणार आहे स्वच्छतेचं भान ठेवायचं आणि पांढरा शुभ्र स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा. त्याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आणि असं गाळून घ्यायचं. पहा किती सुरेख असा आपला ज्यूस तयार झालेला आहे. मुलं पिणार आहेत म्हणून मी अजिबात इथे बर्फाच्या तुकड्यांचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर मोठ्या माणसांना प्यायचा असेल तर यामध्ये बर्फाचा वापर आवर्जून करा. थंडगार असा खूप छान लागतो. आता वॉटरमेलन ज्यूस आहे तर वॉटरमेलनचे तुकडे माझ्या मुलींना फार आवडतात म्हणून एक चमचाभर वॉटरमेलनचे तुकडे यामध्ये घालून घेतलेले आहेत मी. तयार आहे आजची रेसिपी आपली वॉटरमेलन ज्यूस आणि चना टिक्की. अगदी हेल्दी अशी रेसिपी. आवडला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय. स्वस्त खा मस्त रहा.